नमस्कार. रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सध्या पावसाळा नसताना सुद्धा पाऊस येतोय किंवा मोसमी पाऊस येतोय. तर अशा वातावरणामध्ये सर्दी खोकला ही बऱ्याच जणांना हा त्रास होतो. तर तोंडाला चव वगैरे नसते, त्यामुळे घरच्या घरी एकदम परफेक्ट आणि कुठल्याही हरभऱ्यापासून फुटाणे कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर तुमचा बिलकुल विश्वास बसणार नाही की आपण घरातल्या हरभऱ्यापासून हे फुटाणे बनवतोय, तेही अगदी कमी वेळेमध्ये. आपण जेव्हा बाहेरून फुटाणे आणतो तेव्हा ते कडक नसतात, नम झाल्यासारखे, किंवा त्याला चव व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे खमंग फुटाणे घरीच तयार करूयात. हळद मिठाचे फुटाणे आणि हे फक्त खारे फुटाणे. तर इथे मी 1 ग्लास आपले जे नॉर्मली उसळ करण्याचे हरभरे असतात ते घेतलेले आहेत. याच्यामध्ये अगदीच बारीक जे हरभरे असतात ते काढून घ्यायचेत, किंवा डोळ असेल ती काढून घ्यायची. जे काही खराब असतील तेही काढून घ्यायचे, म्हणजे आपल्याला फुटाण्यामध्ये ते नंतर वेचत बसायची गरज पडत नाही. तर वजनी म्हटलं तर इथं मी 1/2 किलो हरभरे घेतलेले आहेत. तुमच्याकडे कुठलेही हरभरे असतील तरी असे निवडून आणि एकसारखे हरभरे घ्या. आता आपण हे डब्यामध्ये टाकून ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. आता घरचे हरभरे असतील तर नाही धुतले तरी चालतील, पण आपल्याला ह्याला ओलं का होईना करायचं आहे. पण विकत्रीचे असतील तर पावडर वगैरे लावून ठेवलेलं असतं, त्यामुळे शक्यतो धुवूनच वापरा. तर याला चांगलं खळखळ धुवून घ्यायचं आहे आणि याच्यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये पाणी जर ठेवलं तर हरभरे आपले खूप फुलल्या जातील, त्यामुळे एक ना एक पाणी आपल्याला याच्यामधलं काढून घ्यायचं आहे. साधारण 1 ते 2 वेळा जर हरभरे धुवून घेतले तर पाणी याच्यामध्ये बऱ्यापैकी राहतं, जेणेकरून आपलं मीठ जे आहे ती व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होईल. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. तर साधारण मी 3 चमचे 1/2 किलोसाठी मीठ टाकते, जेणेकरून फुटाणे जे आहेत ती खमंग लागावेत आणि पूर्ण हरभऱ्याला हे मीठ जे आहे ते मिक्स व्हावं यासाठी. तर इथे मी 2.5 चमचे टाकलेत, आणखीन अर्धा चमचा आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर मीठ टाकल्यानंतर पूर्ण मीठ विरघळेल इतपत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. आणि आपण हे 3 तास हरभरे ठेवणार आहोत. याच्यामधलं पाणी थोडंफार जर असेल तर राहिलं तरी चालतं, शेवटी आपण ते काढून टाकणार आहोत. तर 3 किंवा 4 तास, जास्तीत जास्त 5 तासापर्यंत आपण हे हरभरे ठेवू शकतो. तर इथं आणखीन मी अर्धा चमचा टाकून घेतले. टोटल आपल्याला 3 चमचे मीठ याच्यामध्ये टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जेवढं तुम्ही व्यवस्थित मिक्स कराल, जेणेकरून मीठ जे आहे असंच जर राहिलं तर पूर्ण हरभऱ्याला व्यवस्थित लागणार नाही, त्यामुळे छान असं 2-3 वेळा करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला झाकून ठेवूया. तर बघू शकता आपले 3 तास कंप्लीट झालेले आहेत. सकाळी मी 6 वाजता भिजायला घातले होते. आणि जर का तुमच्याकडे वेळ एखाद्या वेळेस काम करताना जर वेळ जास्त लागला, 1-2 तास एक्स्ट्रा जरी राहिलं तरी काही फरक पडत नाही. तर बघू शकता हे अशा प्रकारे भिजलेले आहेत. आणि याला 2 ते 3 वेळा सकाळी भिजाय घातल्यापासून याला असं ढवळून घ्यायचं, म्हणजे मीठ जे आहे ते विरघळल्या जाऊन सर्व हरभऱ्याला लागलं जातं. तर आता आपण हे हरभरे याच्यामध्ये एका ताटामध्ये काढून घेऊया. याच्यातलं पाणी येणार नाही, का तर आपल्याला हे थोडेसे सुकवून घ्यायचेत. आता सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे तुम्ही फॅनला 20 मिनिट किंवा अर्धा तास कोरडे होईपर्यंत ठेवले तरी चालतील. तर आता ही जे हरभरे आहेत हे काढून घ्यायचेत. खूप असं फुललेले हरभरे ठेवायचे नाही याच्यामध्ये, का तर ह्याचे व्यवस्थित फुटाणे तयार होत नाहीत. त्यामुळे सर्व हे निवडून घेऊया आपण. हे अशा प्रकारे जे एक्स्ट्रा फुललेले आहेत ते आता आपल्याला हे सुकवून घ्यायचे. तर हे बघा अशा प्रकारे जे निघलेत ते बाजूला काढलेत. आणि हे सुकवताना आत्ता जरी थोडंसं वातावरण खराब असलं तरी फॅन खाली तुम्ही अर्धा तास, म्हणजे हे फक्त कोरडे व्हावेत, आपल्याला भाजता यावेत इतपत कोरडे करून घ्यायचेत. आणि उन्हात जर ठेवणार असाल तर 20 मिनिटामध्ये हे कोरडे होतात हरभरे, त्याच्यापेक्षा जास्त कडक वाळवायचे नाहीत. आता हे सुकवून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे थोडेसे कोरडे झालेले आहेत हे, याच्यामध्ये ओलावा नाही बिलकुल. आणि जर का पावसाचं वातावरण असेल आणि तुम्हाला फुटाणे करायचे असतील तर सुकवताना समजा अर्धा तास ठेवून जर ह्याच्यातलं पाणी निघत नसेल किंवा मॉइश्चर निघत नसेल तर एखाद्या कॉटनच्या कपड्यावर टाकून थोडंसं पांगून ठेवलं की यातलं ओलावा जे आहे ते कमी होतो. बघा अशा प्रकारे मी थोडेसे कोरडे करून घेतलेत. आता आपण हे बनवायला घेऊया. इथं मी अशा प्रकारे अर्धी वाटी हे कमीत कमी 4 ते 5 वेळा यूज केलेलं मीठ आहे. आणि यूज केल्यानंतर थंड झालं की अशा डब्यामध्ये घालून ठेवायचं, म्हणजे याला पाणी सुटत नाही. तर 7-8-10 वेळा तुम्ही हे मीठ यूज करू शकता. कढई गरम झाल्यानंतर आपण हे मीठ याच्यामध्ये टाकून घेऊया.
आणि मीठ चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। आणि तुम्हाला हळदीचे फुटाणे करायचे असतील तर याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घेतले आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि याच्यामध्येच पाव चमचा हळदी पावडर टाकून हे मिक्स करून ठेवायचं, म्हणजे मीठ जे आहे ते आपण फुटाणे करेपर्यंत विरघळलं जातं। तर हे बाजूला करून घेऊया। मीठ एकदम कडक गरम झाले। आता आपण एक एक मोठंच याच्यामध्ये हे हरभरे टाकून घ्यायचे आहेत आणि याला सतत हलवत राहायचं आहे, याला असं सोडून द्यायचं नाही। तर ही पद्धत तुम्हाला यूट्यूबवर कुठेही भेटणार नाही, अगदीच झटपट होणारी आहे। बाहेरचे फुटाणे जर आणले तर ती चव लागत नाही आणि फिक्केसुद्धा असतात आणि असे खमंगपणा त्याला नसतो। त्यामुळे कुठलेही हरभरे असले तरी हे बघा किती सुंदर फुलत आहेत। हे बघा, वाटणार नाही की तुम्ही घरच्या हरभऱ्यामध्ये हे फुटाणे बनवलेत, इतके सुरेख आणि मस्त तयार होतात। हे फुलले व्यवस्थित की गॅस थोडासा मीडियम करायचा, म्हणजे आपले फुटाणे जे आहेत ते करपले जाणार नाहीत। आणि हे फुटाणे काढताना तुम्हाला अशा एखाद्या झाऱ्याचा उपयोग करावा लागेल, का तर ह्याने पटकन निघल्या जातात, मीठ बाहेर येत नाही त्यामुळे। तर मी आणखीन एक बॅच तुम्हाला बनवून दाखवते, अगदी झटपट होतात। आणि आता वातावरण खराब झाल्यामुळे तोंडाला चव वगैरे राहत नाही, काहीतरी खमंग असं खावं वाटतं। आणि संध्याकाळी सर्दी खूप जर झाली असेल तर जे हळद मिठाचे फुटाणे आपण बनवणार आहोत ते संध्याकाळी खाऊन पाणी न पिता जर झोपलात तर सर्दीला बऱ्यापैकी आराम भेटतो। ते बघा किती छान फुलले जातात हे बघा। एकदा मीठ गरम झालं की मीडियम गॅसवर जरी तुम्ही केले तरी अगदी पटकन हे फुलले जातात। हे बघा अतिशय सुरेख हे एक ना एक आपले हरभरे फुटले जातात। हे अगदी 4-5 मिनिटांमध्येच हे पूर्ण पाव किलो हरभरे जे फुटाणे आपण तयार करून घेऊ शकतो। तर बघू शकता किती छान झालेले आहेत। तर अशा प्रकारे सर्व हरभऱ्यापासून फुटाणे आपण तयार करून घेऊया आणि त्याच्यानंतर खारे फुटाणे किंवा हळद मिठाचे फुटाणे कसे बनवायचे ते पाहूया। आता आपण तयार करून घेतलेले फुटाणे जे आहेत त्याला हळद मीठ कसं लावायचं ते पाहूया। तुम्हाला फक्त मीठच लावायचं असेल तर पाण्यामध्ये असं विरघळून घ्या। इथं मी हळद आणि मीठ दोन्ही लावते आणि हे टाकून पूर्ण ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा आपल्याला कढईमधून म्हणजे जे मीठ आपण कढईमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामध्ये परत भाजून घ्यायचं थोडंसं आणि असं खटल्यासारखं करायचं, म्हणजे एक्स्ट्राचं खालती लागतं आणि ही कोरडे होतात हळदी। हे अशा प्रकारे आता हे पूर्ण याला मिक्स झालेलं आहे। हे बघा आता गॅस मीडियमच ठेवायचा आहे। हे परत ह्याच्यामध्ये टाकून थोडेसे हलवून घ्यायचे, गॅस मोठा करायचा नाही। आणि हे मीठ जरी ह्याला लागलं थोडेसे गरम करून घ्यायचे, म्हणजे आपले फुटाणे जे आहेत ती नम होणार नाही। वाटलंच तर थोडासा गॅस मोठा करायचा, याच्यामध्ये टाकल्यानंतर मिठाचं टेम्परेचर कमी होतं, म्हणजे थंड पडतं मीठ, त्यामुळे म्हणजे थोडंसं आणखीन गरम झाले फुटाणे की मीठ जे आहे ते निघल्या जाते याचं। तर अशा प्रकारे अगदी झटपट हळदी मिठाचे फुटाणे घरच्या घरी तोंडाला चव आणणारे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका कसे झालेत ते। हे बघा एकदम मस्त असं आपले जसं की थोडंसं गरम झालं, आता हे गॅस थोडासा कमी करून घेतला आहे, म्हणजे अगदी बारीक केला आहे। आता हे आपण फुटाणे बाजूला करून घेऊया। ह्याचा ओलावा नाहीसा झालेला आहे, मीठसुद्धा सुटलेलं आहे। असं केल्यामुळे कडकपणा टिकून राहतो, नम पडत नाहीत आणि स्टोअर करताना एखाद्या कॅरीबॅगमध्ये घालून एखाद्या हवाबंद डब्यात ठेवायचे। वातावरणात गारवा असल्यामुळे नम पडणार नाही, कुरकुरीत
फुटाणे राहतील शेवटपर्यंत. तर आता आपण हे काढून घेऊया. काढताना सुद्धा अशा प्रकारे करून घेतल्यानंतर थोडंसं आणखीन डबल प्लेटमध्ये एखादी जे आपण दळण करायची चाळणी असते त्याने थोडंसं असं हलवून घेतलं तर एक्स्ट्राचं मीठ आणखीन बाजूला निघतं. किंवा मग अशी जरी चाळणी असेल त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडेसे हलवून घ्यायचे, म्हणजे मीठ जे आहे एक्स्ट्राचं ते राहणार नाही. आता गॅस बंद करून घेऊया. बघू शकता याला अजिबात मीठ राहिलेलं नाही. आणि जर का थोडंसं एखाद्या वेळेस ह्या सालट्यात वगैरे राहिलेलं असेल तर थोडंसं असं हलवून घेतलं चाळणीमध्ये की ते निघून जातं. हे बघा असं थोडंसं निघतं मीठ. हे बघा अशा प्रकारे, म्हणजे एक्स्ट्राचं राहणार नाही. तर बघू शकता एकदम खमंग आणि कुरकुरीत असे हरभऱ्यापासून फुटाणे तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.